या आधीच्या तासिकेला आपण इयत्ता 12वी मधील राज्यशास्त्र या विषयातलं दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या संकल्पना आणि समस्या अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यामधलं आपण संकल्पना अभ्यासत आहोत जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरणाच्या व्याख्या आपण आधी बघितल्याच. जागतिकीकरणाचे जे प्रभाव निर्माण झाले त्यामध्ये आर्थिक प्रभाव आपण या आधीच्या तासिकेला पाहिले आहेत. आज आपण जागतिकीकरणामुळे राजकीय क्षेत्र कशा पद्धतीने प्रभावित झालं किंवा जागतिकीकरणाचे राजकीय प्रभाव कशा पद्धतीने पडले याची माहिती घेणार आहोत. आता राजकीय क्षेत्र म्हटलं म्हणजे सर्वात महत्त्वाची जी शासन व्यवस्थेचा प्रकार आहे तो म्हणजे लोकशाही. लोकशाही शासन व्यवस्था. तर लोकशाहीवर राजकीय दृष्टिकोनातून कशा पद्धतीने जागतिकीकरणाचे प्रभाव पडले ते आपण पाहणार आहोत. लोकशाही आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये सुद्धा जगामध्ये आपण पाहतोय की लोकशाही अजूनही टिकून आहे, किंवा असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की लोकशाहीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. 1989 नंतर सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाचं विघटन होण्याला सुरुवात झाली आणि 1991 नंतर सोव्हिएत युनियन रशियाचं विघटन झालं. त्यामुळे रशियाचे विघटन झाल्यामुळे जगाचा प्रवास हा लोकशाहीच्या दिशेने सुरू आहे असं मानलं जाऊ लागलं. कारण सोव्हिएत युनियन रशिया हा मार्क्सवादी साम्यवादी विचारसरणीचा होता आणि खूप मोठा हा देश. जेव्हा या देशाचं विघटन झालं तेव्हा मार्क्सवादी साम्यवादी विचारसरणी कुठेतरी मागे पडलेली आहे आणि जग आता लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करत आहे अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण झालं होतं किंवा जेव्हा रशियाचं विघटन झालं तेव्हा. लोकशाहीच्या दिशेने जगाने वाटचाल करायला सुरुवात केली असं मानलं जाऊ लागलं आणि लोकशाहीमध्ये आता शासन व्यवस्था नागरिक केंद्रित शासन व्यवस्था निर्माण झाली होती. नागरिक केंद्रीय म्हणजे काय? नागरिक ज्या देशाचे आहेत त्या देशांच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाचा जो कारभार आहे किंवा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. याला आपण नागरिक केंद्रित शासन व्यवस्था असं म्हणतो. नागरिक केंद्रित शासन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे म्हणजेच निर्णय प्रक्रियेमध्ये सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले गेले पाहिजे. देशातील त्या समाजातील सर्व स्तरांना सर्व घटकांना देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एक नवीन विचार लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निर्माण झाला. त्याला सुशासन असं म्हटले. नागरिक केंद्रित शासन व्यवस्था किंवा सुशासन व्यवस्था म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये त्या देशातील त्या समाजातील प्रत्येक घटक सहभागी झाला पाहिजे किंवा राज्याने घेतलेले जे निर्णय आहेत ते निर्णय त्या देशातल्या नागरिकांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही एक नवीन व्यवस्था लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आपल्याला लक्षात येते. कशामुळे? या जागतिकीकरणामुळे. कशामुळं? जागतिकीकरणामुळं. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेवर जागतिकीकरणाचा एक सकारात्मक परिणाम झालेला आपल्या लक्षात येतो. त्यानंतर राजकीय परिणामामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे की राज्याचे स्थान काय आहे. सध्या राज्याचं स्थान आपण म्हणतो की जागतिकीकरणामुळे संपूर्ण पृथ्वी आता एका कुटुंबासारखी झालेली आहे किंवा सर्व जग हे जवळ आलेलं आहे. मग या सगळ्याचा परिणाम काय आहे की राज्याचं स्थान काय राहिलेलं आहे. राज्य म्हणजे काय आपण याची माहिती 11वी मध्येच घेतलेली आहे. राज्य कशाला म्हणायचं? राज्यामध्ये कोणते घटक समाविष्ट होतात त्याच्यावर एकदा आपण नजर टाकू म्हणजे आपल्याला राज्याचं स्थान बदललेलं आहे किंवा नाही हे आपल्या लक्षात येईल. राज्यामध्ये काय असते? राज्याच्या निर्मितीसाठी कोणते घटक गरजेचे असतात? शासन व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था असली पाहिजे, लोक नागरिक असले पाहिजे, भूप्रदेश म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी भूप्रदेश याची गरज आहे. भूप्रदेश असून चालत नाही, त्या ठिकाणी राहणारे लोक असणे गरजेचे आहेत आणि लोक असून चालणार नाही तर त्या ठिकाणी त्या लोकांचं नियंत्रण नियमन करण्यासाठी शासन व्यवस्था असणं गरजेचे आहे. एवढंच नाही तरी शासन व्यवस्था असून चालणार नाही तर त्या शासन व्यवस्थेला एक शक्ती पाहिजे जिला सार्वभौमत्व आपण म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आपण? सार्वभौमत्व म्हटलं होतं.
सार्वभौमत्व म्हणजे काय? एखाद्या राज्य व्यवस्थेला, एखाद्या शासन व्यवस्थेला अंतर्गत आणि बहिर्गत निर्णय घेण्यासाठी कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत शक्तींच्या दबावाला बळी पडावं लागत नाही किंवा त्या शासन व्यवस्थेवर कोणताही दबाव नसतो, त्याला आपण सार्वभौमत्व ही शक्ती म्हटलेलं आहे. मग सार्वभौमत्व जर त्या शासन व्यवस्थेकडे असेल तरच शासन व्यवस्था निर्भीडपणे निर्णय घेऊ शकते. अशा पद्धतीने ही राज्य व्यवस्था निर्माण झाली किंवा त्याला आपण राज्याचे स्वरूप असं म्हटलेलं आहे. मग आता या राज्याचं जे स्थान आहे या जागतिकीकरणामध्ये टिकून आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आज सुद्धा राज्य आपले निर्णय कोणत्याही दबावाला बळी न पडता घेते का? या जागतिकीकरणामुळं या राज्य व्यवस्थेवर काही दडपण आहे का किंवा त्याच्यामध्ये काही बदल झाला का? राज्याची सार्वभौम सत्ता आहे, ती सत्ता राज्य सार्वभौम सत्ता निर्भीडपणे वापरू शकते का, याची माहिती सुद्धा आपल्याला घेणं गरजेचे आहे. कारण यावर सुद्धा जागतिकीकरणाचा परिणाम पडला की काय अशी शंका मनात निर्माण होऊ शकते. मग आता याच्यावर काही मर्यादा आलेल्या आहेत का आपण बघू. येऊ शकतात का? आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झालेले आहेत. जागतिकीकरणामुळे काय झालेले तर अनेक आंतरराष्ट्रीय कायदे निर्माण झालेले आहेत. मग तुम्ही पाहिलं असेल की अनेक कायद्याला अनुसरूनच भारत सरकार निर्णय घेत असते. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन होऊ नये यासाठी सुद्धा प्रत्येक देशाचं सरकार काळजी घेत असते. मग आता हे आंतरराष्ट्रीय कायदे बनते, त्यासोबतच अनेक प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय कायदे कोणते असतात की जसं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण आधी पाहिलं, जागतिक स्तरावरती आर्थिक संघटना आहे, व्यापारी संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. मतलब भारत सरकार किंवा भारताने या करारावरती जेव्हा स्वाक्षऱ्या केलेल्या असतात तेव्हा त्या कराराचं उल्लंघन होऊ नये किंवा त्या कराराचं उल्लंघन होईल अशा पद्धतीचा निर्णय भारत सरकारला घेता येत नाही. मग आपोआपच हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा मान ठेवून किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचं बंधन पाळून भारत सरकारला निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ असा आहे की त्या देशाची राज्य व्यवस्था सार्वभौम ही जी शक्ती आहे ती निर्भीडपणे वापरू शकत नाही. उदाहरण द्यायचं तर भारत चीन सीमावाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण पाहतोय की भारतातले अनेक लोक चीनच्या वस्तूंचा निषेध करत आहेत, पण भारत सरकार स्वतःहून चीनच्या वस्तूची आयात बंद नाही करू शकत, कारण की आंतरराष्ट्रीय कायद्यांचं बंधन भारत सरकारला पाळावं लागते. म्हणजे या आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मान ठेवून या सार्वभौम शक्तीचा वापर प्रत्येक राज्य किंवा राज्य करतच असेल असं नाही, ते देश जगातले कोणताही देश असो. त्यानंतर प्रादेशिक आर्थिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. जसं आपण पाहिलं की सार्क आहे, सार्क संघटनेचे काही नियम आहेत. या नियमाला डावलून भारत सरकार किंवा मग सार्क संघटनेमधील कोणताही सदस्य देश हा निर्णय घेऊ शकत नाही. याचाच अर्थ काय आहे की त्या देशाच्या राज्य व्यवस्थेला किंवा राज्याचं जे स्थान आहे, राज्य व्यवस्थेला जी सार्वभौम शक्ती मिळालेली आहे ती सार्वभौम शक्तीचा वापर करत असताना या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं किंवा आर्थिक संघटनांचं काय करावं लागते, मर्यादा पाळून नंतर निर्णय घ्यावे लागतात. त्यानंतर पर्यावरण, मानवी हक्क, लिंगभेद यासारख्या अनेक समस्या आहेत की ज्या समस्या आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा उहापोह केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या समस्या सोडवल्या जातात आणि ह्या समस्या ज्या ज्या संघटनांकडून सोडवल्या जातात त्या संघटनेचा दबाव सुद्धा जगातल्या अनेक राज्य व्यवस्थेवर निर्माण होत असतो. आता आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सिंधू नदी पाणी वाटपाचा प्रश्न आहे. जसं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून करार झालेला आहे. या कराराचं उल्लंघन करून जेव्हा पाकिस्तान सोबत भारत सरकारचं कधी वाद निर्माण झाला किंवा सीमावाद असेल किंवा जम्मू काश्मीरहून निर्माण होणारे वाद असतील, या वादाला सोडवण्यासाठी भारत सरकार सिंधू नदीचं पाणी अडवू शकत नाही किंवा पाकिस्तानवर दबाव निर्माण करायचा आहे म्हणून सिंधू नदीचं पाणी अडवू शकत नाही, कारण सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार भारत आणि
कोणामध्ये झालेला आहे? पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेला आहे. तसंच भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये पाणी वाटपाचा करार झाला, तो म्हणजे फराक्का पाणी वाटपाचा करार. गंगा नदीचं पाणी बांगलादेशलाही मिळालं पाहिजे आणि भारताला सुद्धा त्याचा वापर करता आला पाहिजे, म्हणून पाणी वाटपाचा करार हा फराक्का पाणी वाटपाचा करार भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये झालेला आहे. मग या कराराचं सुद्धा बंधन भारत सरकारवर असते, तसंच बांगलादेश या सरकारवर सुद्धा असते. म्हणजे सार्वभौमत्व जे आहे किंवा सार्वभौम ही जी शक्ती आहे, ही शक्ती आज रोजी जगातला कोणताच देश निरंकुशपणे वापरू शकते किंवा नाही यामध्ये शंका निर्माण होत आहे. त्यानंतर आपण पाहू बिगर राजकीय घटक. हे राज्याचे स्थान आपण पाहिलं. आता आपण बघू बिगर राजकीय घटक. बिगर राजकीय घटकांमध्ये आपण बघू की कोणते घटक असतात. त्यामध्ये एनजीओ, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ह्या ज्या एनजीओ आहेत भारतामधले असतील अंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असतील, ह्या एनजीओ काय करतात, ह्या स्वयंसेवी संघटना काय करतात, या स्वयंसेवी संस्था काय करतात, जगामध्ये कुठेही कोणत्याही समूहावर व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात, तो अन्याय दूर करण्याचं काम करत असतात. यांचं काम कसं आहे, त्यामध्ये कोणत्या संघटना आहेत? मग ॲम्नेस्टी, ग्रीनपीस. ॲम्नेस्टी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची आणि ग्रीनपीस या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खूप महत्त्वपूर्ण संघटना आहेत. या संघटनांनी जम्मू काश्मीर मध्ये भारत सरकारचं ज्या पद्धतीचं धोरण आहे आणि या धोरणामुळे त्या ठिकाणी मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशा पद्धतीनं या ॲम्नेस्टी या संघटनेनं भूमिका घेतली आणि जम्मू काश्मीर मध्ये भारत सरकारचे जे धोरण आहे याची टीका सुद्धा यावर टीका सुद्धा या ॲम्नेस्टी या संघटनेनं केलेली आहे. तसंच ग्रीनपीस नावाची संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते. एवढंच नाही तर दहशतवादी संघटना ज्या आहेत, जगामध्ये अनेक दहशतवादी संघटना आहेत, या दहशतवादी संघटना सुद्धा त्या देशामधल्या राज्यव्यवस्थेवर, त्या देशामधल्या राज्यव्यवस्थेवर निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून काय करतात, त्याच्यावर प्रभाव पाडत असतात. म्हणजे या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना मग त्या चांगल्या कामासाठी असतील, जसे ॲम्नेस्टी, ग्रीनपीस आहेत, किंवा दहशतवादी वाईट संघटना ज्या आहेत, या संघटना सुद्धा राजकीय निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि त्या ठिकाणी निश्चितपणे निर्णय प्रक्रिया बदलायला सुद्धा भाग पाडू शकतात. मग यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाची एक महत्त्वपूर्ण संघटना आंदोलन भारतामध्ये निर्माण झालं होतं. नर्मदा नदीचं पाणी अडवल्यामुळे किंवा नर्मदा नदीवर धरण बांधल्यामुळे त्या ठिकाणी जो निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला होता, हा प्रश्न जागतिक बँकेपर्यंत पोहोचला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्यावर चर्चा झाली आणि त्या माध्यमातून मग सरकारला अनेक निर्णय बदलावे लागले. त्यानंतर जैतापूर प्रकल्प असेल, महाराष्ट्रामध्ये जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे, काही राजकीय पक्षांनी केलेल्या विरोधामुळे सरकारला आज सुद्धा हा प्रकल्प सुरू करता आला नाही. म्हणजे या ठिकाणी बिगर राजकीय काही घटक आहेत, हे घटक सुद्धा काय करत आहेत, निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. मग हे कशाचा परिणाम आहे? जागतिकीकरणाचा आहे. आंतरराष्ट्रीय संघटना जेव्हा एखाद्या देशामध्ये अंतर्गत बाबीमध्ये मानवी हक्कांची कारण समोर करून किंवा इतर कारण समोर करून हस्तक्षेप करत आहेत, याचा अर्थ निश्चितच मानवी हक्काचं तर संरक्षण होतच आहे, परंतु त्या ठिकाणी असणारी जी राज्य व्यवस्था आहे म्हणजे शासन आहे, हे शासन जेव्हा या सार्वभौम शक्तीचा वापर करतो तेव्हा या संघटना एनजीओ त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात आणि या सार्वभौम शक्तीचा वापर करण्यापासून राज्याला प्रवृत्त करतात. अशा पद्धतीने जागतिकीकरणाचे काही परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते राजकीय परिणाम आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण पाहिलं की लोकशाहीचं महत्त्व, राज्याचे स्थान आणि बिगर राजकीय घटक म्हणजे एनजीओ. आता आपण बघू ते म्हणजे मानवी हक्क. मानवी हक्क हा घटक. मानवी हक्क म्हणजे काय? मानवी हक्काची माहिती आपण 11वी मध्ये घेतली होती.
की मानवी हक्क म्हणजे माणसाला जन्मतःच निसर्गाकडून प्राप्त झालेले अधिकार. या मानवी हक्कांचं वर्णन संबंधित देशाच्या प्रत्येक देशाच्या संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये केलेलं असते. भारतीय राज्यघटनेने सुद्धा भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत 6 आणि या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय न्यायव्यवस्थेवर दिलेली. आणि या अधिकाराचा या हक्कांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांची परिपूर्तता झाली पाहिजे. हे उद्दिष्ट समोर ठेवूनच मानवी हक्क नागरिकांना दिले जातात. हे हक्क नागरी स्वरूपाचे असतात, राजकीय स्वरूपाचे असतात आणि आर्थिक स्वरूपाचे सुद्धा असतात. नागरी स्वरूपाचे, राजकीय स्वरूपाचे, विकसनशील आणि विकसित या 2 देशांमध्ये या दोन्ही अधिकारांचं महत्त्व आहे. विकसित देशांमध्ये या अधिकारांचं महत्त्व आहे, परंतु विकसनशील आणि अविकसित या दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये या अधिकारासोबत आर्थिक हक्कांचे सुद्धा खूप महत्त्व आहे. कारण अविकसित आहेत, विकसनशील आहेत म्हणजे त्या ठिकाणी गरिबी, दारिद्र्य असते आणि हे दूर करणं म्हणजेच आर्थिक हक्क त्यांना प्रदान करणं. तर या मानवी हक्कांसाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे कायदे, जसे संयुक्त राष्ट्र संघटना असेल, या संघटनेने वेगवेगळे कायदे तयार केलेले आहेत. आता स्वातंत्र्य, नागरी आणि राजकीय हक्क हे जरी आपल्याला मानवी हक्क मानत्या नागरिकांना दिले गेले असतील तरी सुद्धा संबंधित देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, संबंधित देशाची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे, सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, हे लक्षात घेऊन या अधिकारांची रचना किंवा हे अधिकार संबंधित देशांच्या नागरिकांना दिले जात असतात. आता मानवी हक्काचं उदाहरण देत असताना युरोपमध्ये जेव्हा चर्नोबिलची दुर्घटना झाली आणि ही दुर्घटना जेव्हा मोठ्या प्रमाणात तिचा परिणाम दिसायला लागला, तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी एकमेकाला सहकार्य करून या दुर्घटनेपासून कसं स्वतःला वाचवता येईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणजेच मानवी हक्कांची पायमल्ली कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व देश एकत्र येतात आणि यामधूनच मग या राज्याचे जे स्वरूप आहे किंवा राज्याचं जे स्थान आहे हे स्थान आता बदलत चाललं आहे की काय अशी शंका मनामध्ये निर्माण होते. मग आता आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय कायदे असतील, आंतरराष्ट्रीय आर्थिक कायदे असतील किंवा जागतिकीकरणामुळे आर्थिक दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्राला, प्रत्येक देशाला स्वतःचा विकास करायचा आहे, यासाठी राज्य आपली सार्वभौम सत्ता वापरते किंवा ती वापरत असताना आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडते की काय. आता खऱ्या अर्थानं राज्याचं जे पूर्वीचं स्वरूप होतं ते स्वरूप टिकून आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो. राज्य सार्वभौम सत्ता वापरते का नाही हाही प्रश्न निर्माण होतो. परंतु आज आपण पाहतोय की राज्य व्यवस्था टिकून आहे. राष्ट्रवाद, प्रादेशिक राष्ट्रवाद आजही मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. अनेक देशांचं विघटन जरी झालं तरी नवीन राष्ट्र निर्माण झाली आणि त्यामुळे त्या ठिकाणी राज्यव्यवस्था पुन्हा निर्माण झाली. म्हणजेच राज्यव्यवस्था आपलं जे मूळ स्थान आहे हे टिकून आहे. राज्यव्यवस्थेमध्ये जागतिकीकरणामुळं कोणत्याही पद्धतीनं बदल झाले नाही किंवा राज्यव्यवस्थेचे अधिकार हे संकुचित झाले नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं आज आपण जागतिकीकरणाचा प्रभाव राजकीय क्षेत्रावर कशा पद्धतीने निर्माण झाला याची माहिती घेतली. पुढील प्रकरणामध्ये तंत्रज्ञान आणि सामाजिक सांस्कृतिक या 2 महत्त्वाच्या क्षेत्रावर जागतिकीकरणाचा कसा प्रभाव निर्माण झाला ते आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.